महाराष्ट्रात पुन्हा एकदा एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगणारा आणि भविष्याच्या नावाखाली सामान्यांची लूट करणारा मनोहर मामा भोसले आता पोलीस कोठडीत आहे. एका रिअल इस्टेट एजंटला 50,000चा गंडा घातला आणि मामाचं पितळ उघडं पडलं. बोंबील विकणारा हा माणूस 27 एकराच्या आलिशान मठाचा मालक कसा झाला, त्याच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत, काल त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळेस वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. कुर्डवाडी पोलिसांनी ज्याला बेड्या ठोकल्या आहेत तो मनोहर मामा भोसले. व्यवसायात भरभराट करून देतो असं सांगून सोलापूरच्या एका एजंटला 50,000 त्यांनी गंडा घातला. पण हे तर एक हिमनगाचं टोक आहे. या भोंदूबाबानं श्रद्धेच्या नावाखाली लुटीचा मोठा बाजार मांडला होता. तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी 3 एकरावरती त्याचं आश्रम होतं. त्यांनी काही वर्षापूर्वी त्या ठिकाणचा बोऱ्या बिस्तारा बांधला आणि आता करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणी 27 एकरात त्यांनी मोठा आलिशान आश्रम त्या ठिकाणी बांधला आहे. त्या ठिकाणी VIP भक्त येतात, मोठ्या VIP गाड्या त्या ठिकाणी येतात. अमावस्या, पौर्णिमा, रविवारी त्या ठिकाणी मामाचा दरबार भरतो. एका झोपडीत राहणारा, बोंबील विकणारा हा एक व्यक्ती 10 वर्षामध्ये एवढी प्रगती करतो आणि त्याचा जो आश्रम आहे त्यामध्ये जाण्याची जी फी आहे ती 11,000 रुपये ते 51,000 रुपये एवढी आहे. काल माढा न्यायालयानं मनोहर भोसले याचा जोडीदार विशाल वाघमारे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल असलेला आरोपी मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले, राहणार मनोहर मठ, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, आणि त्याचा सहकारी विशाल शहाजी वाघमारे यांना आज रोजी माढा येथील न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केला असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी करण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले याच्यावर यापूर्वी जवळपास करमाळा पोलीस स्टेशन, बारामती पोलीस स्टेशन आणि दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे, जसं बलात्कार असेल, 420 असेल आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम या कायद्याखालचे गुन्हे असतील असे गुन्हे दाखल होते. तर हा मनोहर भोसले जो आहे तो सराईत गुन्हेगार असून त्यानं या ठिकाणी यातील फिर्यादी गौतम कसबे यास त्याच्या व्यवसायामध्ये यश येत नसल्यामुळे त्याच्याकडनं 2 लाख रुपयाची मागणी केली आणि पूजा घालण्यासाठी त्याला आग्रहित केलं आणि त्यासाठी त्यानं जवळपास 50,000 रुपये स्वीकारलेले होते. यांच्यामधला यांचा सहकारी एक अनोळखी व्यक्ती असून ज्यानं हे सगळं कनेक्शन लावून दिलं, ज्यानं फिर्यादीचा फोन नंबर दिला, ज्यानं आरोपीचा फोन नंबर दिला, हे कनेक्टिव्हिटी करणारा जो एक अनोळखी इसम आहे तो अद्याप अटक व्हायचा आहे. आणि या मनोहर उर्फ मामा भोसले यानं आजपर्यंत विविध जिल्ह्यामध्ये अशा या जादूटोण्याच्या माध्यमातून संपत्ती जमा केलेली आहे. ती संपत्ती सगळी या ठिकाणी रिकवर करायची आहे. तर पूर्वी या आरोपीची पार्श्वभूमी बघता तर त्याच्याविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनला या ठिकाणी 376 प्रमाणे गुन्हा दाखल असल्यामुळं तर सोलापूर शहरामध्ये असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा आणखी इतर जिल्ह्यामध्ये महिलांवर काय जादूटोण्याच्या माध्यमातून या आरोपींनी अत्याचार केलेले आहेत का याचा तपास करणं गरजेचं आहे आणि 50,000 रुपये जे घेतलेले आहेत ते रिकवर करणं गरजेचं आहे. असा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी केला. तर तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला. तर युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी आरोपीची अटक बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं त्याला त्वरित सोडण्यात यावं असा आग्रह आणि युक्तिवाद माननीय न्यायालयासमोर केला. परंतु सरकार पक्षातर्फे आरोपीचा युक्तिवाद खोडून काढण्यात आला की माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा जो निकाल आहे मिहिर शाह, त्या निकालाप्रमाणे तपास अधिकाऱ्यांना जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या सर्व गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन केलेलं आहे. आरोपीचा कुठल्याही घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन तपास अधिकाऱ्यांना केलेलं नाही आहे आणि अटकेची कारणे आरोपीला समजावून सांगितलेली आहेत, त्याची सही त्याच्यावर घेतलेली आहे. आरोपीच्या अटकेची माहिती त्याचा मित्र त्याला कळवण्यात आलेली आहे. त्यामुळं तपास अधिकाऱ्यांना या ठिकाणी आरोपीला जे काही कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे ते संरक्षण या ठिकाणी पाळलेलं आहे. कुठल्याही त्याचं घटनात्मक अधिकाराचा भंग केलेला नाही आहे. त्यामुळे हे इल्लीगल डिटेन्शन होऊ शकत नाही.
त्याच पद्धतीनं आरोपीच्या वकिलांनी रिमांडची ऑर्डर होण्या अगोदर या ठिकाणी मान्य न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केला आणि त्यांना प्रिझ्युम केलेलं होतं की ही इलिगल डिटेन्शन आहे म्हणून. तर तसं कायद्यानं मुळीच करता येत नाही. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल न्यायालयामार्फत दिला जात नाही तोपर्यंत या जगातला कुठलाही व्यक्ती न्यायालयाचा निकाल प्रिझ्युम करू शकत नाही. तो देखील युक्तिवाद आम्ही सरकार पक्षातर्फे या ठिकाणी मांडला आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीने दाखल केलेला जामिनाचा अर्ज फेटाळला आणि सरकार पक्षाची 5 दिवसाची पोलीस कोठडीची विनंती आम्ही केलेली होती. तर मेहरबान कोर्टाने मंगळवारपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते. त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं आहे महाराजांचा कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो एकंदरीत, आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे. मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे, आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून. दुसरं म्हणजे त्यांना 24 तासात कोर्टापुढं प्रोड्यूस करायला पाहिजे होतं. काल 12 वाजता त्यांनी ताब्यात घेतलं आणि मांजरी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन 2 वाजता त्यांना 35(3) नोटीस दिल्यानंतर ते जवळपास 2 आठवड्याची मुदत पाहिजे असते, पण त्यांनी त्यात मुदतच दिली नाही. 2 वाजता त्यांनी दोघांनाही नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा दिल्यानंतर त्यांना संधीच दिली नाही 35(3) आणि इलिगल डिटेन्शन होतं. तो एक ग्राउंड होता आमचा, आणि कोर्टाला ते इलिगल कस्टडी संदर्भात बी आम्ही आर्ग्युमेंट केलं कोर्टात बऱ्याच वेळा. सगळं कोर्टांनी ते कन्सिडर करून त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे. पण या ऑफेन्स कायदा तपास करण्याचे अधिकार नाही आहे. तुम्ही देखील तो देखील ग्राउंड घेतला. तो ग्राउंड सेक्शन 5मध्येच लिहिलेला आहे की जादूटोणाखाली जर तपास करायचा असेल तर तो सेक्शन 5 खाली सिनियर PI लेवलच्या ऑफिसरनीच तपास करावा असं आम्ही त्या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं. ते कोर्टाला दाखवलं होतं. असा हा प्रकार कुठंतर सरकारी वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की कुठंतरी या संदर्भात काय नाही झालं. सरकारी वकिलांनी सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं कोर्टापुढे की ते आहे असं. तर महिलांचं काय नाही, महिलांच्या संदर्भात काहीच नाही. यामध्ये महिला संदर्भात कुठलंही काही नाही आहे. आणि हे केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलेच केस आहे. त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिला आहे. तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे. त्यामुळे आपले जे अशील आहे त्यांच्यावरती जे आधीचे गुन्ह्यांची पार्श्वभूमी ते आधीच्या सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे. जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्याविरुद्ध केसेस आहे असं कायदा मानू शकत नाही. ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून. कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे, कारण की त्यामध्ये काही केसेस सुटलेले आहेत. करमाळ्यापासून ते गाणगापूरपर्यंत या भोंदूबाबानं आपलं जाळं पसरवलं आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार आता मामावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. पोलिसांनी आता त्याच्या संपत्तीची चौकशी सुरू केली असून अजून किती जणांना त्यांनी फसवलेलं आहे याचा तपास देखील सुरू आहे. श्रद्धेच्या नावाखाली सामान्य माणसाचा कष्टाचा जो पैसा आहे हडपणाऱ्या अशा बाबांपासून सावध राहण्याची गरज आहे. मनोहर मामाच्या या प्रकरणात आता कोणते कोणते बडे मासे गळाला लागतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे अनेक जे व्हिडिओज आहेत ते समोर येत आहेत की मनोहर मामा भोसलेचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर येत आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जी नागरिक असतात त्यांच्या ज्या समस्या असतात त्यांना देखील वाटतं की आपला देखील त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल, आपली समस्याचं निराकरण होईल. त्यामुळं अशोक खरात सारख्या भोंदूबाबाचं उदाहरण असताना अशा पद्धतीचं मनोहर मामा की ज्या मनोहर मामावरती 4 वर्षापासून अनेक गुन्हे दाखल आहेत, त्या मामाला जेलमध्ये न जाता वरचेवर त्याची प्रगती होती. मोठे मोठे त्याचे आश्रम होतात, त्याची लक्झरी स्टाईल समोर येते. अनेक तो भगवे कपडे घालून छत्री घेऊन त्याच्या पाठीमागं फिरणारे त्याचे जे भक्तगण आहेत. त्याचबरोबर मोठे मोठे मंत्री, माजी मंत्री त्याचे पाय पडतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. त्यामुळं निश्चितच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नक्कीच चाललं आहे काय हा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि अजून कोर्टासमोर कोणती बाजू समोर येते, मनोहर भोसलेला कशा पद्धतीची ट्रीटमेंट प्रशासनाकडून मिळते. कारण का यापूर्वी त्याला ज्यावेळेस अटक करण्यात आली होती तर त्याला पोटाच्या कारणास्तव दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि त्याला VIP ट्रीटमेंट दिली होती म्हणून देखील टीका झाली होती. ह्या प्रकरणात देखील ज्यावेळेस त्याला अटक
करण्यात आली त्यावेळेस त्याची अचानक तब्येत बिघडली होती, त्याचा BP वाढला होता आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्या सर्व तपासण्या केल्या होत्या आणि त्या तपासण्या सगळ्या नॉर्मल आल्या. त्यामुळं त्याला परत एकदा अटक करून कोर्टासमोर हजर केलं. त्यामुळं परत एकदा अटकेच्या भीतीनं त्यानं हे नाटक केलं अशा पद्धतीची देखील चर्चा ही पूर्णपणे परिसरामध्ये सुरू आहे. त्यामुळं आता राज्य सरकार, प्रशासन, कोर्ट या बाबतीत काय निर्णय घेतं आहे, महत्त्वाचं म्हणजे वारंवार राज्यामध्ये अशा घटना घडत असताना जी सर्वसामान्य जनता आहे, राजकीय नेते आहेत, त्यांना कधी जाग येणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.